फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून वीरभद्र महाराजांच्या आशीर्वादाने आज सत्कार मूर्ती विवेक भैया कोले आमदार झाले। परंतु भैया आम्हाला इतका आनंद झाला, सर्व आमच्या कार्यकर्त्यांना, गुदमरलेल्या कार्यकर्त्यांना ऑक्सिजन मिळाला की काय असं वाटायला लागले। आणि आज व्यासपीठावर जमलेले गणेश कारखान्याच्या विजयी उत्सवानंतर प्रथमच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे गणेश राधा परिसरातील सर्व सहकारी, मान्यवर, अध्यक्ष आणि हितचिंतक तसेच इथे जमलेला जनसमुदाय व भगिनी, भैयांची निवड होणं म्हणजे आमच्यासारख्या सर्व पक्षातील, मग इथे राजकीय गटतट नाही, यांना एक संजीवनीच आहे। तसं पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय वारसदार पुढे येत आहेत। प्रत्येक घराण्यातून राजकीय वारसा पुढे चालवला जातो, परंतु स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांच्या विचारातून, संस्कारातून आज भैया हा राजकीय वारसा चालवत आहे। त्यांच्यासारखे तडफदार, मितभाषी, सर्वांचा आदर करणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आणि आज भैया आमदार झाले त्याबद्दलही मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। मी म्हणते तसं स्वर्गीय अजित दादांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दादा नावाला वलय निर्माण केलं। दादा म्हटलं की काम, नियोजन, आदर, दरारा, ते पाहून महाराष्ट्रामध्ये खूप दादा तयार झाले। मला वाटतं प्रत्येक पक्षात दादा लोक आहेत। तसं भैया साहेब नाव हे महाराष्ट्रात विरळ आणि कमी आहे, परंतु तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने, कामाने महाराष्ट्रात भैया साहेब नाव दादासारखंच गाजवाल अशी मला खात्री आहे। आपण माता भगिनींशी, वृद्ध लोकांशी बोलताना शांततेने, आपुलकीने, आदराने, संयमाने बोलता, त्याला काय म्हणतात? विवेक। आपल्या बोलण्यात विवेक, आपल्या चालण्यात विवेक, आपल्या वागण्यात विवेक। परंतु महाराष्ट्रातील राजकारणातला विवेक हरवत चालला आहे असे आम्हाला जेव्हा दिसले, तेव्हा तुमच्याकडे बघून आम्हाला वाटलं की आमचे विवेक भैया आता परत आमदार झालेत, म्हणजे हा विवेक परत राजकारणात आलेला आहे। आपण बघितले गणेश कारखान्याच्या बाबतीत सर्वांच्या एकजुटीने, एकोप्याने आपण गणेश कारखाना सुरू केला। गणेश सुस्थितीत चालला पाहिजे यासाठी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचे खूप प्रयत्न आहेत। भैया आज महाराष्ट्रामध्ये सरकार युतीचे आहे। परिसराच्या डाव्या बाजूला त्यांचेच आमदार आहेत युतीचे, उजव्या बाजूला त्यांचेच आमदार आहेत, सत्ताही त्यांच्याच हातात आहे। तरीही गणेश चालला नाही पाहिजे, ऊसाची पळवापळवी आणि हायकोर्टामध्ये अपील दाखल करून त्याचं लोन कसं मंजूर होणार नाही अशी स्थिती झालेली आहे। या सत्ता संघर्षात शेतकऱ्यांचा बळी जात आहे। तेव्हा आपण आता डॉक्टर पिपाडांनी पोटतिडकींनी खूप गोष्टी सांगितल्या, तरी भैया आता आपली आणि मुख्यमंत्री साहेबांची चांगला स्नेह आहे, जवळीक आहे, त्यांना भेटून त्यांना सांगा की आमच्या परिसराची जीवनदायिनी, आमच्या शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन गणेश कारखाना आहे। तरी तुम्ही स्वतः त्याचं पालकत्व घेऊन आम्हाला तुम्ही मदत करा, ग्राउंड फ्लोअरवर जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टींची शहानिशा करा व राधा परिसरातील शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा, अशी त्यांना तुम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती करा। या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, आज मी काँग्रेस पक्षाची पदाधिकारी व कार्यकर्ते असूनही भैयांच्या सत्काराला आले।
गुण दिसले. म्हणजे पक्ष जरी तुमचा तर माणूस आमचा असा मला विश्वास वाटला. आणि तुम्हाला फक्त कोपरगाव सांभाळायचं नाहीये तर तुम्हाला महाराष्ट्रात पुढे सांभाळतात, पण सध्या तुम्हाला राहता आणि शिर्डी मतदारसंघही सांभाळायचा आहे. कमी वयात तुमच्यावर फार मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, हेही खूप महत्वाचं आहे. आणि या बाबतीत मी माजी आमदार स्नेहलताताई कोले यांचेही विशेष अभिनंदन करेन. त्यांनी जी राजकीय परिस्थिती हाताळताना खूप विचारपूर्वक, कणखरपूर्वक, संघर्षशील परिस्थिती असतानाही खंबीरपणे भैया साहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आणि यश मिळवून दिलं, त्याही खूप कर्तृत्ववान संघर्षशील महिला आहेत. त्यांचं मी अभिनंदन करते. परत एकदा भैया साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. इथे व्यासपीठावर आमचे सर्व जमलेल्या सहकाऱ्यांकडे लक्ष द्या. पुढे बसलेले जे कार्यकर्ते ते जास्त उत्साही असतात, त्यांच्याही सर्व कामे करा अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.